तर अजित पवार यांच्या आईनं विठ्ठलाचं दर्शन घेतले। पवार कुटुंब एकत्र येत देवदर्शनासाठी पोहोचले आणि विठुरायाला त्यांनी साकडं घातले। घरातले सर्व वाद संपू देत असं आशाताई पवार यांनी म्हटलंय। पवार कुटुंब एकत्र येऊ दे, विठुरायाला साकडं घातण्यात आलेलं आहे, तर घरातले सगळे वाद संपू देत असंही साकडं त्यांनी विठुरायाला घातलंय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्या दर्शनासाठी पोहोचलेल्या होत्या। त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। नववर्षाची सुरुवात करताना ती देवदर्शनानं करण्याची एक प्रथा आहे, परंपरा आहे आणि त्यासाठी आपण बघतोय आशाताई पवार या देखील विठ्ठल मंदिरामध्ये दाखल झाल्या होत्या। विठुरायाचं त्यांनी दर्शनही घेतलेलं आहे आणि दर्शनानंतर पवार कुटुंब एकत्र येऊ दे, घरातले सर्व वाद संपू देत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। दोन मोठे पक्ष फुटलेले आहेत आणि यातला राष्ट्रवादी हा पक्ष जो फुटल्यामुळे शरद पवार आणि पुतण्या अजित पवार हे वेगळे झाले आणि स्वतंत्र पक्ष सध्या आपण पाहतो आहोत। मात्र त्यामुळे पवार कुटुंबातही एक मोठी दरी निर्माण झाली आहे। इकडे अजित पवार आणि त्यांच्या विरोधात इतर सर्व पवार कुटुंबीय अशा स्वरूपाचं चित्र हे आपल्याला गेल्या काही काळात वारंवार दिसलंय। सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे, आपले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे।